काय नाही करायचं तो त्यांच्या गटाचा विषय आहे ना. त्याच्यामुळे त्या ज्या बातम्या येत आहेत तो त्यांच्या त्या गटाच्या आहेत. त्याच्यामुळे याची मला फारशी काय माहिती नाही. पुणे जमीन गैरव्यवहारात परत मॅम एक गोष्ट अशी आहे की तेजवानी जे आहे त्या जमिनीसाठी उच्च न्यायालयात जेव्हा गेले तेव्हा उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की कशा प्रकारे हा उच्चभ्रू घोटाळा आहे. बरोबरच सहानुभूतीच्या आधारावर मागितलेल्या जामिनामुळे चुकीच्या ठिकाणी सहानुभूती दाखवल्यासारखं होईल असं न्यायालयाने स्पष्ट सांगितलं. आणि त्यांनी पार्थ पवारांना म्हणजे त्यांच्यावरती जबाबदारी ढकलण्याचाही प्रयत्न केलाय असंही त्यांनी सांगितलं. मॅटर इज सबज्युडिस. त्याच्यामुळे कोर्ट काय देतं त्याच्यावर आपण कसं बोलणार ना. या देशामध्ये कोर्टाचे जे निर्णय असतात ते आपल्याला मान्य करायचे असतात. त्याच्यामुळे त्याचे काही ऑब्झर्वेशन असतील. पण मला असं वाटतं तो अहवाल आणि कोर्टाची फायनल ऑर्डर इस्तवर कुठल्याही सबज्युडिस मॅटरवर बोलणं हे योग्य नाही असं मला वाटतं. एक प्रश्न असा आहे की अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेच अल्पसंख्याक विभागाने काही तासात 75 प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थांना जारी केली आणि याविषयीची माहिती बाहेर आल्यानंतर आता चौकशीचे आदेश दिले गेलेत. पण चौकशी कोणाची होणार, कोण करणार हे अजूनपर्यंत स्पष्ट नाहीये. प्रमाणपत्रांवर उपसचिव मिलिंद सोनवणे यांची महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 दिवसांचा शासकीय दुखवटा होता त्या काळात. नाही, तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्टे दिलेला असं आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रातही आलेलं आहे आणि तुमच्या चॅनलनी दाखवलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे दिलेला आहे. आणि तुमच्या या तत्परतेमुळे म्हणजे खरं मीडियाचे आभार मानले पाहिजेत की मीडियाने हे उघड केलं हा सगळा घोटाळा आणि त्याच्यावर आता इन्क्वायरी लागते. त्याच्यामुळे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर एक स्टेटमेंट केलं पाहिजे की नक्की काय झालं आणि ह्याची पूर्णपणे पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि जे कोणी दोषी असतील याच्या मागे त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मी मागणी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे सरकारमध्ये प्रशासनावरती एक मान असणं गरजेचं आहे. प्रशासनावरती वचक असणं गरजेचं आहे. कुठेतरी सरकारचा वचक कमी झालाय. एकीकडे राजकीय दुखवटा सुरू आहे. राज्याचा एक मोठा नेता गेला आणि त्याचमध्ये ही मलिदा खाण्याची मनोवृत्ती अधिकाऱ्यांमध्ये वाढताना दिसते. हे खूप दुर्दैवी घटना आणि महाराष्ट्राचं प्रशासन म्हणजे पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासन हे देशामध्ये अतिशय उत्तम राहिलेलं आहे. त्यामुळे हा जो नवीन ट्रेंड येतोय हा चिंताजनक आहे. कारण का ह्याच्यात बदनामी होते महाराष्ट्राची. म्हणजे दिल्लीत आता मी आले आहे, मला अनेक प्रश्न जे महाराष्ट्राबद्दल विचारले त्यातला हा एक महत्वाचा प्रश्न. कारण का आजकाल मीडिया एवढा अलर्ट झालाय, सगळ्या भाषांमध्ये बातम्या लगेच पोचतात चॅनल्सद्वारे, सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्सद्वारे. त्यामुळे याच्यात महाराष्ट्राचीही आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाची दुर्दैवाने बदनामी